शिवाजी महाराज हे उभ्या महाराष्ट्राचं दैवत आहे आणि प्रत्येकाला महाराजांचा इतिहासाच्याबद्दल किंवा महाराजांचं आजपर्यंत जे काही एकंदरीत संपूर्ण इतिहास समोर आलेला आहे त्या सगळ्यांच्याबद्दल एक अभिमान आहे. अनेक ठिकाणी महाराजांचे अश्वारूढ पुतळे, त्याच्यामध्ये ह्याच्यावर बसलेले पुतळे, सिंहासनावर, त्याचबरोबर उभे असणारे पुतळे, वेगवेगळ्या प्रकारचे पुतळे उभे केले जातात आणि सगळे जण आदराने तिथं नतमस्तक होतात आणि त्याच्यातून नवीन एक प्रेरणा मिळत असते. सगळ्यांनाच त्याच्यामध्ये एक आनंदही समाधान पण मिळत असतं. परंतु मध्ये जी काही घटना घडली त्याच्यानंतर बरेच वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्या. राज्य सरकारने स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पण सांगितले, मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं, आपल्याला सांगतो राज्यातल्या तरुण जनतेला सांगतो पुन्हा अतिशय महाराजांच्या नावाला साजेसं अशा प्रकारचं स्मारक उभा करण्याचा निर्णय त्या ठिकाणी झालेला आहे. हा निर्णय होत असताना काही शेजारी खाजगी जमीन आहे, ती पण जमीन मागच्या वेळेस आम्ही ज्यावेळेस उद्घाटनाला आलो होतो त्यावेळेस ती द्यावी अशा प्रकारचा विचार झालेला होता. मी काही आत्ता अधिकाऱ्यांशी बोललो, त्यांनी सांगितलं की ते खाजगी व्यक्ती द्यायला तयार आहे या सगळ्यांच्या कामाच्या करता. जो काही त्याचं मोबदला असेल, त्याची किंमत असेल, आपण व्हॅल्युएशन करतो तशा पद्धतीने व्हॅल्युएशन करू आणि फार बारकाईनं लक्ष देऊन पुन्हा अतिशय उत्तम पद्धतीचा पुतळा त्या ठिकाणी उभारला जाणार आहे. अजूनही काही जण व्यक्ती सापडत नाहीत ज्यांनी पुतळ्याचं काम केलं, परंतु ते पळून पळून कुठं जाणार आहे. महाराष्ट्राच्या तर बाहेर जाऊ शकत नाही किंवा देशाच्या बाहेर जाऊ शकत नाही, तर त्या ठिकाणी शोधलं जाईल आणि त्यांच्याकडनं देखील काय त्यांचं म्हणणं आहे, काय कशा पद्धतीने सगळं झालं जी शहानिशा केली जाईल. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.